या सगळ्यावर नजर आपली कायम असायलाच वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। अर्थात आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये देखील या सगळ्याचा निषेध व्यक्त केला जातोय। मगाशी त्याचा आपण उल्लेख केला, नाशिकमध्ये देखील या मालेगावच्या घटनेप्रकरणी निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फासावर लटकवा अशी मागणी या क्षणी करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। मालेगावच्या डोंगराळे येथे झालेल्या लहान मुलीला अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये असंख्य महिला भगिनी ज्या आहेत त्या सामील झालेल्या आहे। काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। खरं तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शिक्षा द्यावी यासाठी खरं तर हा मोर्चा जो आहे तो नाशिकमधून काढण्यात येतोय। या ठिकाणी जर बघितलं तर लक्षणीय अशी संख्या जी आहे ती महिलांची आहे आणि एकूणच या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा यासाठी हे सगळेजण एकवटलेले आहे आणि त्यांनी आता सराफ बाजार ते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे। या नराधमाला फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये हा खटला चालवून फाशीची शिक्षा त्वरित व्हावी यासाठी सर्व समाजातले लोक या ठिकाणी मोर्चाने आलेले आहेत। आता हा मूक मोर्चा आहे, शांततेच्या मार्गाने हा कार्यक्रम चालू आहे, परंतु याच्यामध्ये उचित पद्धतीने प्रभावी कार्यवाही झाली नाही तर हा संतापाचा उद्रेक होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।